1880च्या दशकात पुण्यात रस्त्यावर एक अशी घटना घडली, ती घटना ज्याने इंग्रजी सत्तेची झोप उडवली. पण आज ही घटना फार कमी लोकांना माहीत आहे. चला थोडक्यात जाणून घेऊ या विस्मृतीत गेलेल्या स्वतंत्र सैनिकाची अजरामर कहाणी, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याकरिता स्वतःचा जीव सुद्धा पणाला लावला. प्लेगच्या नावाखाली इंग्रज अधिकारी रॅडने पुणेकरांना अक्षरशः नरकात लोटलं होतं. लोकांच्या घरात जबरदस्ती घुसून स्त्रियांवर अत्याचार होत होते. पण या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याकरिता 3 वीर उठले, ज्यांच्या हृदयात फक्त एक जाग होती, ती म्हणजे स्वातंत्र्याची. चाफेकर बंधू दामोदर बालकृष्ण आणि वासुदेव हे त्या 3 वीरांचं नाव. 22 जून 1897ला रॅड आपल्या गाडीने जात होता. चाफेकर बंधूंनी पिस्तूल घेतली आणि इंग्रज हुकूमत विरुद्ध पहिली गोळी झाडली. रॅडच्या हत्येनंतर सर्व इंग्रज अधिकाऱ्यांना धक्काच बसला. चाफेकर बंधूंना पकडण्याकरिता इंग्रजांनी सगळ्या पुण्या जळ टाकलं. पण त्याच्या बलिदानाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात एक नवा जोश आणला. चाफेकर बंधूंच्या बलिदानामुळे भारतातील स्वातंत्र्य लढ्याला खरी सुरुवात झाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पण त्यांचं स्मरण कायम ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. ही होती एका विस्मृतीत गेलेल्या वीराची कहाणी. तुमचं काय मत आहे? अशा वीरांना आज आपण विसरतोय का? अशा स्वतंत्र सैनिकांना, त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या त्यागाला कोटी कोटी विनम्र अभिवादन. जय महाराष्ट्र.